तर कुंडीमध्ये 2 अळूची पानं आली होती. तर मी विचार केला की आज आपण काहीतरी अळूच्या वड्या बनवूयात. पण 2 पानांच्या वड्या तर शक्य नाही आहेत. त्यामुळे अळूवडीसाठी लागणारं सगळं साहित्य तर मी घेतलं, पण यासोबत आपल्याला अजून एक साहित्य पाहिजे, ते म्हणजे उरलेल्या चपात्या. आता ह्या चपात्या कशासाठी? तर हे म्हणजे आपण आज बनवणार आहोत चपाती वडी. तर यासाठी बेसन पिठामध्ये आपण जो मसाला बनवतो, जसं की हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट करून घ्यायची आणि ते बेसन पिठामध्ये ॲड करायचं. मी त्यात थोडंसं तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठसुद्धा ॲड केलं आहे. मग कापलेली जी अळूची पानं आहेत ती पूर्ण त्यात टाकायची. यामध्ये तुम्ही कापलेला कोबीसुद्धा टाकू शकतात. मी कधीकधी अशासुद्धा वड्या बनवते. आणि मस्तपैकी हे मिक्स केलं की आपल्याला चपाती घ्यायची, त्यावर चिंचेचा कोळ लावायचा. चिंचेचा कोळ लावल्यानंतर याची टेस्ट जास्त छान लागते, बट इट्स ऑप्शनल. आता जे आपण सारण बनवलं आहे ते सारण त्यावर मस्त अळूवडीप्रमाणेच पसरवून घ्यायचं आहे. आणि हे पूर्ण पसरवून झालं की त्यावर जी दुसरी चपाती आहे ती परत ठेवायची आणि प्रोसेस रिपीट करायची. त्यालासुद्धा सेम चिंचेचा कोळ लावायचा. चिंच आणि गुळाचा, ज्याला गोड आवडतात ते गुळसुद्धा टाकू शकतं, पण आमच्याकडे गोड सध्या आवडत नाही एवढं, त्यामुळे मी फक्त चिंचेचाच कोळ घेतलेला आहे. आणि हे पूर्णपणे मिक्स करून झालं की मिश्रण त्याला लावून झालं की त्याचा छान असा रोल करायचा. आणि हा रोल अळूवडीसारखा सुटत नाही, हा अतिशय कडक आणि छान रोल होतो. म्हणजे तुम्ही पाहू शकता, यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कळेल. दोन्ही बाजूंनी सारण भरून घ्यायचं आहे आणि याला जसं आपण अळूवडीला वाफवतो तसं वाफवायचं आहे. आता ही चाळणी थोडी छोटी पडली, पण 15 मिनटं किंवा 10 मिनटंसुद्धा तुम्ही त्याला वाफवू शकतात. आता वाफ आली की त्याला काढून घ्यायचं आणि हात लावून पाहायचा, चिकट नसेल म्हणजे झालं. हे पहा, अतिशय सुंदर असा रोल हा रेडी होतो. आणि हा रोल हाताला अजिबातही लागत नाही आहे आणि छान कडक लागलेला आहे. आता याला वड्या कापून घ्यायच्या. आणि याची एक खासियत म्हणजे हा सुटत नाही. म्हणजे जसं तुम्ही कापाल तसा तो सुटत नाही. खूप छान बसलेला असतो हा रोल. आता या वड्या पाहू शकतात तुम्ही. आता तेल गरम करायचं आणि तेलात या वड्या कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या. तशा या वड्या अळूवडीसारख्या नरम पडत नाही, अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात. या मध्यम आचेवर तळल्या की त्या जास्त क्रिस्पी होतात. म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड आहे, पण या कुरकुरीत खायला खूप मजा येते. आणि मेन म्हणजे यामध्ये अजिबात तेल येत नाही. हे पहा, आणि याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आम्हाला तर या वड्या अतिशय आवडतात, त्यामुळे जेवणासोबत आम्ही बनवतो. आता खाऊन सांग जरा कसं आहे, क्रिस्पी केवढं आहे ते सांग पहिले. आणि या व्ह्यू सोबत आम्ही एन्जॉय करतो. कशा आहेत? एक नंबर.